नमस्कार मित्रांनो, अग्निपंख क्लासेस मुरुड या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10वी गणित भाग 1 मधील पहिले प्रकरण दोन चलातील रेषीय समीकरणे यामधील सराव संच 1.4 मधील एक सामायिक समीकरणे सोडवा यामधील पहिलं उदाहरण आपण या ठिकाणी सोडून घेणार आहोत। उदाहरण काय आहे? 2/x वजा 3/y बरोबर 15। त्यानंतर 8/x अधिक 5/y बरोबर 77 हे एक सामायिक समीकरण आपल्याला या ठिकाणी सोडवायचं आहे। मग एकदम अशा प्रकारचं एक सामायिक समीकरण सोडवत असताना सुरुवातीला काय करायचं? समीकरण 1 आणि समीकरण 2 या ठिकाणी लिहून घ्यायचं। मग समीकरण 1 कोणतं आहे? 2/x वजा 3/y बरोबर 15 या ठिकाणी समीकरण 1। अशा प्रकारे समीकरण 1 आणि समीकरण 2 लिहून घ्यायचं आहे। दुसरं समीकरण 8/x अधिक 5/y बरोबर 77 हे समीकरण 2। मग आता काय करायचं आहे आपल्याला? समीकरण 1 आणि 2 यामध्ये 1/x बरोबर m, समीकरण 1 व 2 यामध्ये 1/x बरोबर m व 1/y बरोबर n ठेवू। काय करायचं आहे आपल्याला? 1/x म्हणजे m ठेवायचं आहे आणि 1/y बरोबर n ठेवायचं आहे आणि समीकरण तयार करायचे आहेत 3 आणि 4। मग या ठिकाणी बघा आपल्याला 1/x म्हणजे m ठेवायचंय। मग इथं किती आहे? 2/x आहेत। मग काय होणार या ठिकाणी? 2m वजा आपल्याला 1/y च्या ठिकाणी आपल्याला n ठेवायचं आहे। मग इथं किती आहे? 3/y आहेत म्हणून काय लिहायचं मग या ठिकाणी? 3n बरोबर 15। मग अशा प्रकारे समीकरण 3 तयार होणार आहे। मग अशाच प्रकारे समीकरण 4 आपल्याला तयार करायचं आहे। 1/x काढून m ठेवायचे आपल्याला। या ठिकाणी 8/x आहेत। 1/x काढून आपल्याला m ठेवायचंय। मग या ठिकाणी 8/x आहेत। मग आपल्याला किती ठेवावे लागतील? 8m अधिक या ठिकाणी बघा 1/y काढून n ठेवायचंय। या ठिकाणी किती आहेत? 5/y आहेत म्हणून या ठिकाणी 5n बरोबर 77 समीकरण 4 तयार झालेलं आहे या ठिकाणी। आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी अशा प्रकारचे आपण समीकरणे याच्या अगोदर आपण सोडवलेले आहेत। आता काय करायचं आहे? m आणि n या दोन्ही पैकी एकाचा सहगुणक आपल्याला काय करायचं आहे? समान करायचा आहे। मग m चा केला तरी चालतो, n चा केला तरी चालतो, पण जर आपल्याला n चा सहगुणक सारखा करायचा असेल तर या ठिकाणी दोन्ही समीकरणाला आपल्याला गुणावं लागेल। मग समीकरण 3 ला 5 न गुणावं लागेल आणि त्यानंतर समीकरण 4 ला 3 न गुणावं लागेल। त्यावेळेस या दोन्ही ठिकाणी किती होणार आहे? 15 होणार आहे। परंतु जर आपण समीकरण 3 ला 4 न जर गुणलं तर या ठिकाणी 4 दोन्ही 8m आणि इथं अगोदरच 8m आहेत म्हणजे फक्त एकच वेळेस गुणायची गरज आहे। म्हणून समीकरण 3 ला काय करू आपण? समीकरण 3 ला 4 ने गुणू आणि पुढचं 5 नंबरचं समीकरण तयार करू। 4 दोन्ही 8m वजा 4 त्रिकोण 12n बरोबर याला 4 न गुणायचं 15 चोक 60। मग अशा प्रकारे समीकरण 5 तयार झालेलं आहे या ठिकाणी। चला मित्रांनो, आता काय करायचं आहे? ज्या दोन चलांचा सहगुणक समान झालेला आहे त्या दोन समीकरणाचा या ठिकाणी विचार करायचा। बघा समीकरण 4 मध्ये 8m आहे आणि समीकरण 5 मध्ये पण 8m आहे। या दोन समीकरणाचा विचार करायचा। यांची बेरीज करायची का यांची वजाबाकी करायची? ते कसं ठरवायचं? तर या दोघाचं चिन्ह बघायचं। हे अधिक 8m आहे, हे पण अधिक 8m आहे। मग चिन्ह जर सारखं असेल त्यावेळेस काय करायचं? त्या दोघाची वजाबाकी करायची। चिन्ह जर वेगवेगळं असेल तर त्यावेळेस त्यांची वजाबाकी करायची असते। म्हणून या दोन समीकरणाची काय करायची? आपल्याला वजाबाकी करायची। मग वजाबाकी करत असताना आपण काय करतो? मोठं जे समीकरण आहे ते वर लिहितो आणि लहान समीकरण खाली लिहितो वजाबाकी करताना। मग समीकरण 4 मधून समीकरण 5 वजा करू अशा प्रकारे लिहायचं। समीकरण 4 मधून समीकरण 5 वजा करू अशा प्रकारे लिहायचं। मग समीकरण 4 कोणतं आहे? 8m अधिक 5n बरोबर 77। 8m वजा 12n बरोबर 60।
अशा प्रकारे समीकरण 4 आणि 5 आपण या ठिकाणी लिहून घेतलं आणि आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला वजाबाकी करायची आहे। मग वजाबाकी करताना काय करायचं खालच्या समीकरणाचे चिन्ह बदलायचे। या ठिकाणी +60 आहेत वजा होणार, या ठिकाणी वजा आहे मग या ठिकाणी काय होणार अधिक होणार, या ठिकाणी +8 आहेत मग या ठिकाणी वजा होणार। चिन्ह व्यस्त करायचे उलट करायचे, अधिकचं वजा वजाचं अधिक, या ठिकाणी वजा आहे। चला या ठिकाणी 77 मधून 60 गेल्यानंतर किती राहतात 17 राहतात। मग हे या ठिकाणी बघा +12n आणि +5n किती होतात 17n होतात। या ठिकाणी हे -8m आणि +8m काय होणार कटून जाणार। मग n बरोबर 17 छेद या ठिकाणी गुणाकारामधले 17 या ठिकाणी भागाकारामध्ये येतील। मग n बरोबर किती येणार आहे 17 17 कॅन्सल, किती आलेलं आहे n बरोबर 1 आलेलं आहे। मग आता n बरोबर 1 आलेली किंमत समीकरण 3 मध्ये ठेवा, 4 मध्ये ठेवा किंवा 5 मध्ये ठेवा, कुठेही ठेवलं तरी येणारं उत्तर सारखंच असणार आहे। n बरोबर 1 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू। समीकरण 3 बघा या ठिकाणी कोणतं आहे 2m - 3n, 2m - 3n बरोबर 15। समीकरण 3 आपण या ठिकाणी लिहून घेतलेलं आहे। मग समीकरण 3 मध्ये n ची किंमत आपल्याला ठेवायची आहे 2m - 3 आणि n च्या मध्ये कोणतं चिन्ह असते या ठिकाणी गुणाकारात चिन्ह असते म्हणून या ठिकाणी 1 लिहायचं बरोबर 15। 2m - 3 1 3 बरोबर 15, 2m बरोबर 15 अगोदर लिहायचं, उजव्या बाजूची संख्या अगोदर लिहायची। मग हे -3n तिकडे उजव्या बाजूला गेल्यानंतर काय होतील +3n, 2m बरोबर 15 आणि 3 किती होतात 18। मग m बरोबर हे 18 अगोदर लिहायचे, 2 गुणुलेचे इकडे आल्यानंतर काय होतील भागिले होतील, m बरोबर 92 18। मग या ठिकाणी m ची किंमत किती आलेली आहे 9 आलेली आहे आणि n ची किंमत किती आलेली आहे 1 आलेली आहे। परंतु 1/x बरोबर आपण m मानलेला आहे आणि 1/y बरोबर आपण n मानलेला आहे। आपल्याला x आणि y च्या किमती काढायच्या आहेत म्हणून 1/x बरोबर m ची किंमत किती आलेली आहे 9 आलेली आहे। कुठल्या पण संख्येच्या खाली 1 असते म्हणून आपण या ठिकाणी 1 लिहू। 1/y बरोबर n ची किंमत किती आहे 1 आहे म्हणून 1 च्या खाली पण 1 लिहिलं आपण। चला 2 अपूर्णांक आहेत, अंश छेद या ठिकाणी अंश छेद आणि 2 अपूर्णांकाच्या मध्ये बरोबरचं चिन्ह आहे। मग बरोबरचं चिन्ह असल्यानंतर काय करत असतात तिरकस गुणाकार करत असतात। या ठिकाणी 9x बरोबर 1 आणि x बरोबर 1/9। या ठिकाणी बघा तिरकस गुणाकार करायचा आहे y1 y आणि 1 1 अशा प्रकारे x बरोबर 1/9 आणि y बरोबर 1 आलेला आहे। चला विद्यार्थी मित्रांनो कसा वाटला आजचा हा व्हिडिओ। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर अग्निपंख क्लासेस मुरुड या आमच्या YouTube चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।